जीवनात संघर्षच नसेल तर ते जीवनच कसलं. संघर्षमय जीवन हे माणसाचे पौरुषत्व सिद्ध करते. अहो, सोन्याला सुद्धा अस्सल बावन कशी व्हायचं असेल तर तप्त अग्निदिव्यातून जावं लागतं. आता हा वटवृक्षच पहा ना, किती खंबीरपणे समर्थपणे उभा आहे. परंतु हा वटवृक्ष इतक्या सहज सोप्या पद्धतीने वटवृक्ष झाला नाही. अनेक वादळ, संकट, ऊन, वारा, पाऊस सहन करावा लागला. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाचा त्याने धीरोदात्तपणे सामना केला. आणि आज हा वटवृक्ष फळाफुलांनी, चिमण्या पाखरांनी बहरला. याच्या अंगाखांद्यावर दाट सावलीत चिमणी पाखरं निवांत आहेत. हाच वटवृक्ष आज 75 वर्षाचा झालेला आहे. होय, अण्णासाहेब श्री भिला गिरधर बडगुजर म्हणजेच भिला गुरुजी यांचा आज 75वा जन्मदिवस म्हणजेच अमृत महोत्सव. संघर्षानेच जीवनाला झळाळी प्राप्त होते. आज हा वटवृक्ष डौलाने ताठ मानेनं उभा आहे. गिरणेच्या काठी वसलेल्या जळगाव जिल्ह्यातील फूपनगरी या छोट्याशा खेड्यात गिरधर धनजी बडगुजर व सावित्रीबाई यांच्या पोटी 5 जानेवारी 1945 रोजी अण्णांचा जन्म झाला. बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणता म्हणता बालपण सरले. वयाच्या 6व्या वर्षी शिक्षणाचा श्री गणेशा झाला. प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पुढे इयत्ता 7वीत असताना अचानक ओढावलेल्या परिस्थितीमुळे अण्णांचं शिक्षण थांबलं. ही बाब त्यांचे चुलत भाऊ दादासाहेब म्हणजेच श्री मुरलीधर बाळू बडगुजर यांना समजली. दादा त्यावेळेस कुऱ्हे येथील प्राथमिक शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते. ते स्वतः शिक्षक असल्यामुळे भावाचं असं अर्ध्यातून शिक्षण सोडणं त्यांना रुचलं नाही. त्यांनी स्वतःसोबत कुऱ्यास नेऊन अण्णांचं पुढील शिक्षण पुन्हा सुरू केलं. दादांच्या या निर्णयाला त्यांच्या अर्धांगिनी नर्मदाबाई यांनी देखील साथ दिली. अण्णांसोबतच दादांचे भाचे सुनीलाल पवार व चुलत भाऊ प्रभाकर बडगुजर हे देखील शिक्षण घेऊ लागले. शांत व प्रेमळ स्वभावाच्या नर्मदा वहिनींनी या सर्वांचा सांभाळ पोटच्या मुलांप्रमाणे केला. या कुटुंबातील शैक्षणिक वातावरणामुळे अण्णांना शिक्षणाची गोडी लागली. कोणत्याही गोष्टीला फक्त परिस्थिती कारणीभूत असते आणि परिस्थिती बदलायची असेल तर संघर्ष करणं महत्त्वाचं असतं. याची जाणीव अण्णांना लहान वयातच झाली. जुनी मॅट्रिक झाल्यानंतर शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या शिक्षक पदासाठी असलेल्या ज्युनियर PTC या अभ्यासक्रमासाठी अण्णांनी प्रवेश घेतला. येथील हॉस्टेलच्या वातावरणात अण्णांचं शारीरिक भरण पोषण झालं नसेल, पण सामाजिक आणि मानसिक बळ मात्र नक्कीच मिळालं असणार. 1965 साली हा अभ्यासक्रम अण्णांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. या पदविकेच्या आधारे अण्णांची जळगाव जिल्ह्यातील नांद्रा हवेरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिनांक 6 जून 1967 रोजी प्राथमिक शिक्षक या पदावर नेमणूक झाली. मुलगा नोकरीस लागल्याने कुटुंबातील आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु अल्पावधीतच अण्णांचं पितृछत्र हरवलं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला व जबाबदारी अण्णांवर येऊन पडली. अण्णांचे लग्नाचे वय झाले. लग्नासाठी मुलीचा शोध सुरू झाला. धुळे येथे वास्तव्यास असलेले वर्षीकर प्रभाकर उत्तम बडगुजर आणि रुक्मिणीबाई या दाम्पत्याची एकुलती एक सुलक्षणी कन्या सुलोचना हिच्याशी 19 मे 1969 रोजी अण्णांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला. अण्णांच्या संसारात लक्ष्मीच्या पावलाने सुलोचनाने प्रवेश केला. यानंतर अण्णांची बदली धरणगाव येथे झाली. तेथे 10 बाय 12च्या भाड्याच्या खोलीत दोघांनी संसार थाटला. खोली लहान होती, पण मन मात्र मोठं. या लहानशा खोलीने सर्वांना सामावून घेतलं. 1972 मध्ये संगीताचा, 73 मध्ये अनिता, 77 मध्ये नयना व 80 मध्ये अर्चनाचा जन्म झाला. 4 मुली व 1 पुतण्या येथे शिक्षण घेत मोठी होत होती. प्राथमिक शिक्षकाच्या अल्पशा पगारात घर परिवाराची जबाबदारी अण्णांनी लीलया पेलली. पुढे पिंपरी खुर्द येथे बदली झाली. बेताचा पगार असल्याने खाजगी शिकवण्या घेतल्या. धरणगाव ते पिंपरी असा जाऊन येऊन 25 किलोमीटरचा प्रवास
सायकलवर केला, पण मुलांना कसलीच उणीव भासू दिली नाही. या छोट्याशा खोलीत तब्बल 25 वर्ष केलेल्या संसारात सुलोचनाबाईंनी आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत कुठलाही अवास्तव हट्ट न करता सुखाने संसार केला. शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असताना अण्णा सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्गात प्रिय होते. शिक्षक म्हणून कार्यरत असताना शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक सेवावृत्तींचा सहवास अण्णांना लाभला. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध आयाम मिळाले. त्यांच्यात कुशल नेतृत्व गुणांचा विकास झाला. अण्णांनी एरंडोल तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष पदाची जबाबदारी कर्तव्य भावनेनं सांभाळली. शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडली. शिक्षकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. या सर्व क्षेत्रात नेतृत्व करत असताना आपला विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून अनेकविध उपक्रम व योजना यशस्वीपणे राबवल्या. अण्णांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेणं प्रशासनाला भाग पडलं व दिनांक 5 सप्टेंबर 1988 रोजी आदर्श शिक्षक या पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेने अण्णांची निवड केली. बडगुजर समाजातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे ते पहिले शिक्षक होय. जळगाव आकाशवाणी केंद्रावर अण्णांची मार्गदर्शनपर मुलाखत झाली. ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो या कर्तव्य भावनेतून सामाजिक क्षेत्रातही अण्णांची वाटचाल सुरू झाली. 1991 मध्ये संगीताचं लग्न झालं. 94 मध्ये अण्णांचं कुटुंब जळगाव येथे स्वतःच्या हक्काच्या घरात विसावलं. ते म्हणजे आपलं सुअभिनय. जळगावला राहायला आल्यानंतर अण्णांचा समाज संपर्क वाढला. सामाजिक कार्यात ते सक्रिय झाले. 31 जानेवारी 2002 रोजी 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अण्णा सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर अण्णा आपला वेळ सामाजिक कार्यात घालवत आहेत. सन 2001 ते 2003 बडगुजर विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्षपद, 2004 ते 2006 बडगुजर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्षपद अण्णांनी सांभाळले. 2012 ते 2017 या कालावधीत अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या सचिव पदाची धुरा अण्णांनी यशस्वीरित्या सांभाळली. आज वयाच्या 75तही अण्णांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग, त्यांची ऊर्जा, व्यासंग आपणा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. सुअभिनयनं आजपर्यंत अनेक आठवणी गोळा केल्या. 4ही मुलींची लग्न, 7 नातवंड यांनी हे घर समृद्ध झाले. प्रेमळ पत्नी, 4 मुलींचे वडील, 7 नातवंड आणि या 7 नातवंडांचे आजोबा. याला काय म्हणतात माहिती आहे? आपल्या आयुष्याचं वर्तुळ पूर्ण होणं, तृप्त कृतार्थ होणं. आपणच आपल्याला मोठं झालेलं अनुभवणं, भूतकाळाकडे क्षमाशीलपणे आणि भविष्यकाळाकडे आश्वासकपणे पाहणं, येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस शांतपणे समाधानाने जगणं आणि या क्षणाला सांगणं की जाताना तू सुखाने आणि समाधानाने जा. आणि आज या सर्वाचा परमोच्च बिंदू गाठलाय. सर्वांसाठी सर्व केलं, त्या बदल्यात जे मिळालं तेही अनमोलच. नात्यांमध्ये आदर, समाजाचं प्रेम, मित्र परिवाराचा स्नेह, कुटुंब सर्वांचाच ऋणी आहे. आज तुमच्या पाठीमागे जे खंबीरपणे उभी आहे ती तुमची अर्धांगिनी आहे. खूप काही शिकायला भेटलं तुमच्यापासून आम्हाला. आता 75 वर्ष झाली, पण असं वाटत नाही की तुमच्याकडे बघून तुमचा उत्साह जो आहे तो आधी जसा होता तसाच आहे. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. अण्णा, आम्ही तुमच्या 4ही मुली आणि 1980-90 या दशकातला काळ, परंतु समाजमानाची कणभरही असमानता आमच्या वाट्याला तुम्ही येऊ दिली नाही. तुम्ही आमचे आधारस्तंभ आहात. अण्णा, आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो.
आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि कायम स्मरणात राहील असा दिवस आहे. आज आपला 75वा वाढदिवस आणि आपण सर्व मिळून हा वाढदिवस पूर्ण समाजासमोर साजरा करत आहोत. या गोष्टीचा आम्हा सर्व बहिणींना खूप अभिमान आहे. माझ्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग झालेत की त्या प्रसंगांमध्ये आई आणि अण्णा तुम्ही माझ्यासाठी धावून आलात. अशीच राहू दे जीवनात ही घडी अशीच राहू दे. अण्णा, आज हा दिवस आमच्यासाठी अगदी सोन्यासारखा दिवस आहे. आज तुमचा 75वा वाढदिवस. तुम्हाला जरी चारही आम्ही मुलं असत, तुम्ही आम्हाला कुठल्याही गोष्टीत कमी केलेलं नाही. तुम्ही मुलांप्रमाणेच आम्हाला प्रत्येकाला शिक्षण दिलं आणि तुमच्या संस्कार आणि चांगल्या शिकवणीमुळेच आम्ही समाजामध्ये एक समृद्ध जीवन जगत आहोत. आणि तुम्ही दिलेली आम्हाला जी संस्कारांची शिदोरी आहे ती नक्कीच आम्हाला आयुष्यभर पुरेल. तुम्ही जसं आम्हाला शिक्षण दिलं आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावर उभं केलं, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांनाही त्याच तळमळीने शिकवलं आणि आज ते बरेच विद्यार्थी तुमचे डॉक्टर, वकील, इंजिनियर झालेले आहेत आणि जळगाव या शहरामध्ये त्यांचे मोठे मोठे असे दवाखाने आहेत. खरंच अण्णा, आज जसं आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तसे तेही जर आम्हाला भेटले तर ते बोलतात की खरंच गुरुजींच्या आदर्शामुळेच आम्ही आमचं जीवन हे घडवलेलं आहे आणि आमचं जीवन आम्ही समृद्ध केलं आहे. आत ही घडी अशीच राहू दे. आमच्या या मामांनी आमच्या कठीण परिस्थितीत आम्हाला खूप सहकार्य केलं. सर्व भावांचं त्या ठिकाणी शिक्षण केलं. त्या भावांनी माझं शिक्षण केलं. या अर्थाने म्हणजे त्यांनीच माझं शिक्षण केलं असं म्हणायला हरकत नाही. अण्णांच्या बाबतीत काय सांगायचं, हा प्रचंड जनसमुदाय बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की अण्णांनी समाजामध्ये, मित्रपरिवारामध्ये नक्कीच प्रसिद्धी मिळवलेली आहे. हे माणसं जोडण्याचं काम अण्णांनी या ठिकाणी केलेलं आहे. अण्णांना आमच्या चव्हाण परिवाराकर्ते 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. परंतु माणूस हा मनाने प्रामाणिक आणि खरा असतं. याचं उदाहरण म्हटलं तर ते आमचे अण्णा. माझ्या मिस्टरांनी लहानपणापासूनच खूप कष्टाचे दिवस काढले. मला 4 मुली असल्या तरी आम्ही कधी मुलाचा म्हणजे आम्हाला कधीच भास झाला नाही, कारण आमचे जावई आम्हाला असे मुलासारखे मिळालेले आहेत. त्यांनी कधी आम्हाला मुलाची आठवण येऊ दिली नाही. असंच उदंड आयुष्य त्यांचं पुढेही आरोग्य चांगलं, सुखाचं, समाधानाचं जावं हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते आणि त्यांना ह्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते. अण्णांचा माझा तसा बराच परिचय आहे. त्यांच्या भावी पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. Wish you a very happy birthday. It's a 75th birthday and I would like to thank you for everything you have done for us, our families and all the belongings over here. बाबा, तुम्हाला 75वी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Someone said that some are born to be old, some are getting old at 60 and some young even at 80. Yes, my Baba is proved that age doesn't matter for doing any work. If I have any doubt in maths or geography, my Baba is always help me to solve that problem because I know my Baba is master in those subjects. बाबा, तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्यासारखे बाबा मी पावलेत, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू बाबा. हॅपी बर्थडे टू यू. अण्णा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.